Fine. So once again, warm good evening, guys, and welcome for React, that is Stack internship program. Okay, so like last lecture मध्ये आपण बघितलं होतं की कशा प्रकारे एक सिंपल ॲनिमेशन ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो, राईट? अँड ऑल्सो वी हॅव सीन दॅट हाऊ वी कॅन हँडल दोज ॲनिमेशन फीचर्स अँड फंक्शनॅलिटीज. आजचं जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण हे बघणार आहे की कशा प्रकारे आपण ॲनिमेशनला अजून एक ॲडव्हान्स लेवलवरती नेऊ शकतोय. Okay, and this is going to be the most significant part of this today's lecture. So let's start with this one. So the very first, just I will open the project and let's go to the code drift batch 4 and just I will say CSS animation 2. Okay, this will be the second one. आणि इथे मी एकच फाईल ठेवेल, index. Let's make a right click and let's open this one with VS Code. So now we will learn about animation properties. काय बघणार आहे आपण? ॲनिमेशन प्रॉपर्टीज. ओके, तर आता काही प्रॉब्लेम समजून घेऊया की ॲनिमेशन का बरं हवंय. सो फॉर दिस फर्स्ट ऑफ ऑल आय विल जस्ट गो टू दी वेबसाईट and let's search for some, like just I will say Tailwind framework or just I will say CSS tree. Let's go to this site. Now you will see this animation occurs over here. हे कोणतं ॲनिमेशन आहे? होवर केल्यानंतर मूव्ह होतं. येस, राईट? येस ऑर नो? सो हे स्टेट ॲनिमेशन म्हणजे होवर होतं, राईट? So you will see that it just works perfectly. Right? It just works perfectly. जसं हवंय तसंच ते वर्क होतंय. Right? So now let's understand that how we can deal with this. Okay? So like हे आपण बघितलंय की होवर वरती आपण ॲनिमेशन कसं ऑपरेट करू शकतोय. हा पार्ट आपण बघितलेला आहे. बट द थिंग इज दॅट जर मी ते लारावेलची वेबसाईट जर ओपन केली, लारावेल इज अ फ्रेमवर्क फॉर PHP. याची आपण वेबसाईट ओपन करूया. इथे तुम्हाला एक हलकंसं ॲनिमेशन दिसेल. दिसतंय का? याला कोणी कंट्रोल करताय का? हे स्वतःहून ऑपरेट होत आहे. मग जर आपल्याला वेबसाईटमध्ये अशा प्रकारचं जर ॲनिमेशन ॲड करायचं असेल, तर आपण कसं ॲड करणार? हा आजचा मुद्दा आहे. दिस इज द टॉपिक विच वी आर गोइंग टू डिस्कस टुडे. दॅट हाऊ यू गाईज कॅन ॲड अ ॲनिमेशन विच इज नॉट अ कंट्रोलेबल ॲनिमेशन. सो दॅट इज समथिंग व्हॉट वी आर गोइंग टू लर्न इट ओव्हर. आता हे पूर्ण ॲनिमेशनमध्ये एक सिम्पलचं आपण एक ऑपरेशन्स परफॉर्म करूया. ओके, अँड फॉर दिस I will just search for football. Okay, vector, and let's select a ball. Let's tab it, and this is what the ball we have. Let's save it. तर आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये याला सेव्ह करणार आहोत. ओके, सो लेट्स से रिव्हिल इन एक्सप्लोरर आणि इथे मी एक फोल्डर क्रिएट करेल, इमेजेस. And now here just I will paste it and just I will say football. Okay, तर या पर्टिक्युलरला आपण सेव्ह केलंय. Now let's move ahead. And over here जिथे मी हे डिझाईन क्रिएट केलं मी हे सर्व रिमूव्ह करेन आणि आपण समजून घेऊया की कशा प्रकारे ॲनिमेशन आपण करू शकतो यास. So just I will delete everything which is we have created in last lecture. Let's save it. Let's save this. And now here just I will say there will be a section
which will have image. Image will have a source, that is football. Let's make a right click and let's say open with server. And you will see a football is there. Okay. Now let's do some magical part. तर इथे सर्वात आधी मला हा जो फुटबॉल आहे, हा फुटबॉल जो आपल्याकडे आहे त्याला मला थोडं कंट्रोल करायचं आहे. सो मी इथे म्हणेल दॅट आय विल हॅव अ क्लास लाईक से फुटबॉल section, and then we will have a football over here, a class as a football. काय झालं ओंकार? पाणी प्यायचं? पाणी दे मॅडम. So now you will see that we have this ball over here. तर चला याचा जो कंटेनर आहे याला एक बॅकग्राऊंड कलर देऊया. So let's create a section. And what I will say to it, width as 200 pixel and height as 200 pixel, and we will give background color as red. You will see that ball looks something like this. हा कंट्रोल आहे का याच्या पॅरेंट मध्ये? नाहीये. ओके, लेट्स मेक इट 200. सो इथे आपण एक सिंपलची ट्रिक करूया. मी म्हणेल जो फुटबॉल क्लास आहे त्या क्लासची विड्थ पॅरेंट इतकी हवी आणि त्याची हाईट पॅरेंट इतकी हवी. नाव यू विल सी इट्स इन कंट्रोल. चला तर यांचा अजून एक पॅरेंट क्रिएट करूया. And just I will say a class main section किंवा container, and let's bind this with the container over. आणि मला आता तो कंटेंट सेंटरला हवा आहे. So what we can do, just I will say first that container must have height as 100 VH, display as a flex, justify content center, align item, and you will see the ball is okay. चला आता आपल्याला या बॉलवरती ॲनिमेशन्स परफॉर्म करायचे. तर हे बॅकग्राऊंड कलरची काहीच आवश्यकता नाही. आता मला हे ॲनिमेशन्स अप्लाय करायचे. कोणते अप्लाय करायचे ॲनिमेशन? चला पहिला ट्रान्झिशन अप्लाय करून बघूया. काय करणार आहे आपण? ट्रान्झिशन. या फुटबॉलला मी म्हणेल जेव्हा आपण या फुटबॉलवरती होवर करूया, काय करणार आपण? होवर. जस्ट आय विल से ट्रान्सफॉर्म ट्रान्झिशन rotate Z, and I will say 180 degree. You will see की तो रोटेट होतोय. बट आपल्याला असं रोटेट हवंय का? नाही. ते एक स्मूथ ॲनिमेशन हवंय. सो फॉर दॅट जस्ट आय विल से ट्रान्झिशन प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी आहे? ट्रान्सफॉर्म. and then I will say transition duration 1 second. बट इथे प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की हा फुटबॉल तेव्हाच मूव्ह होतो जेव्हा आपण माऊस नेतो. मला असं नकोय. मला तो फुटबॉल जेव्हा पेज लोड होईल तेव्हाच तो रन झाला पाहिजे. मग यासाठी ट्रान्झिशन कामं येत नाही. कारण ट्रान्झिशनचं ते लिमिटेशन आहे की ते एका स्पेसिफिक एलिमेंटलाच बाइंड असतं आणि स्टेट ऑकर झाल्यानंतरच ट्रान्झिशन रन होतं. सो मग आता क्वेश्चन असा आहे की कशा प्रकारे आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकतोय. सो द बेस्ट प्रॅक्टिस इज instead of using transition, we can use something called as a animation. What we can do? Animation. आता ॲनिमेशन साठी आपल्याला पहिली ॲनिमेशनची डेफिनेशन लिहावं लागेल. म्हणजे आपल्याला काय हवंय? काय हवंय आपल्याला सांगा बरं ॲनिमेशन मध्ये? बॉल काय झाला पाहिजे? फिरला पाहिजे म्हणजे रोटेट झाला पाहिजे. व्हॉट इज आवर मेन कन्सर्न?
that the element must rotate, that the ball must rotate. So here just I will say, I will use a special rules. आता हा रूल हा नवीन कन्सेप्ट आहे. आपण इम्पोर्ट नावाचा रूल यूज केला होता. कुठे केला होता? हा, हॅलो. हा सर बोला ना. फोन उचलते का? त्याचं काम चालू असेल सर त्याच्यामुळे. तो मोबाईल कधी घेत चालेल. ओके, फाईन. सो इन्स्टेड ऑफ दिस व्हॉट वी कॅन डू, वी कॅन क्रिएट अ ॲनिमेशन. आता आपण इम्पोर्ट बघितला होता. तर सीएसएस मध्ये हे जे ऍट द रेट असतं याला रूल्स म्हणतात टेक्निकली. काय म्हणतात? रूल्स. तर एक रूल आपण यूज करणार आहे ॲनिमेशनचा, ज्याला म्हणतात की फ्रेम्स. काय म्हणतात? की फ्रेम्स. या की फ्रेमच्या नंतर तुम्हाला ॲनिमेशनचं नाव द्यावं लागेल. काय नाव द्यायचं याला? स्टेटलेस. अरे नाव रे, जसं तुझं नाव काय आहे? प्रथमेश. काय नाव द्यायचं ॲनिमेशनचं सांगा? रोटेटिंग. व्हेरी गुड. रोटेटिंग. रोटिंग झालं का? रोटेटिंग. ठीक आहे. हे झालं ॲनिमेशनचं नाव. आता बघा, कोणतं पण तुम्ही कार्टून बघितलेलं असेल. बघितलंय कार्टून? डोरीमॉन, मोटू पतलू. ठीक आहे. तुम्ही ॲनिमेशन बघितलं असेल. ॲनिमेशन मध्ये कसं असतं, की जी मूव्हमेंट असते ना, ती मल्टी स्टेट असते. ओके? लाइक इथे मी माऊसचं मूव्हमेंट करतोय फॉर एन एक्झाम्पल. एक ॲनिमेशन असं हवंय आपल्याला, की माऊस लेफ्ट टू राइट मूव्ह झाला पाहिजे. सो सी लेफ्ट टू राइट. तर इथे किती स्टेट झाल्या मला सांगा बरं? 2 झाल्या. आता मी जर असं म्हटलो, की माऊस व्ही पोझिशनमध्ये मूव्ह झाला पाहिजे. लाइक 1, 2, 3. आता मला सांगा ॲनिमेशनच्या किती स्टेट झाल्या? 3. आता मी जर म्हटलो, की ॲनिमेशन लाइक 1, 2, 3, 4. किती झाले आता? 4 स्टेप झाल्या, राइट? पण या सर्व स्टेजला जर का मी 0 टू 1 मध्ये, सॉरी, 0 टू 100% मध्ये जर काउंट केलं, तर आपल्याला त्याला ब्रेक करता येऊ शकतंय. येस ऑर नो? सो व्हॉट वी कॅन डू हिअर, आय कॅन से दॅट माय ॲनिमेशन विल स्टार्ट फ्रॉम 0% अँड इट विल एंड टू 100%. कुठे एंड होणार आहे हा? 100%ला. नाव द मॅजिक इज दॅट, की इथे इनिशियली तुम्ही सांगा, जसं मी म्हणलं तो ॲनिमेशन, सपोज मला लाईन हवंय. कुठून स्टार्ट झालं? लेफ्ट पासून. आणि तो राईटला मूव्ह झाला. मग लेफ्ट हा त्याचा इनिशियल होता. येस ऑर नो? सो या केसमध्ये मी असं म्हणेल, की हा जो स्पेसिफिक ॲनिमेशन आहे, हे 180 डिग्री. हे केव्हा हवंय आपल्याला? एंडला. पण स्टार्टिंगला रोटेशन नकोय. समजतंय? पण आता हा बॉल मला सांगा, 180 पूर्ण फिरेल का अर्धा फिरेल? किती फिरेल? अर्धा. पूर्ण म्हणजे किती डिग्री? 360, 360. बरोबर. सो इथे मी काय करेल? 360 करेल. ओके. किती केला? 360. ही झाली तुमच्या ॲनिमेशनची डेफिनेशन. परफेक्ट आहे. ही डेफिनेशन मध्ये कोणाला काही क्वेश्चन? याच्यात किती स्टेट आहे? 2च. 0 आणि 100. चला, आता या ॲनिमेशनला आपल्याला यूज करायचंय. मला सांगा कुठे यूज करायचंय? फुटबॉलवरती. हे होवर आता काढून टाकूया. कुठे यूज करायचंय? फुटबॉलवरती. तर चला आता याला वर करूया. यासाठी आपण ॲनिमेशनच्या प्रॉपर्टी शिकणार आहोत. सो व्हॉट इज द फर्स्ट प्रॉपर्टी? द फर्स्ट प्रॉपर्टी इज ॲनिमेशन नेम. काय आपलं ॲनिमेशनचं नेम? काय ज्ञानेश्वर? हा, तूच सांगितलंय ना? रोटेटिंग. राईट? आता किती ड्युरेशन पर्यंत हवंय तुम्हाला एक रोटेशन? 360 डिग्री असते. ड्युरेशन 30 सेकंद. एक बॉल 30 सेकंदासाठी फिरेल. 3 सेकंद. सो इथे आपण म्हणूया ॲनिमेशनची ड्युरेशन किती आहे? तर किती आहे? 3 सेकंद. ओके. राईट?
चला याला 80 करून बघूया आता आपण 80 डिग्री. तर बघा काय होईल. काय होतंय मला सांगा बरं इथे. 80 डिग्री 180 झाल्यानंतर काय होतं बघा. ओरिजिनल पोझिशनला येतो, बरोबर की नाही? पण असं नॉर्मली होतं का, की एक अॅनिमेशन झालं आणि परत त्याच्या ओरिजिनल स्टेटला येतं? असं नकोय. अॅनिमेशन झाल्यानंतर ते तिथंच हवंय. येस ऑर नो? दॅट इज अवर कन्सर्न. So what we can do over here we can use one animation property called as a animation fill mode. आणि इथे आपण एक व्हॅल्यू देणार आहे बोथ. बोथचा यूज काय होतो तो नंतर बघूया. ओके. बट इथे व्हॅल्यू काय देणार मी? बोथ. तर बघा आता काय होत आहे. थांबला तिथेच? थांबला की नाही? चला याला आता 360 करूया आपण. किती करणार आहे? 360. इट वर्क्स राईट. आता इथे फिल मोडचा काही इफेक्ट नाही, कारण 360 पूर्णच होतोय तो. आता मला सांगा अॅनिमेशन किती वेळेस होतंय? किती वेळेस रन होतं? एकदा. किती वेळेस हवंय सपोज आपल्याला? तो बॉल फिरलाच पाहिजे सपोज. किंवा किती वेळेस हवंय भेट तुला? पूर्ण वेळ नाही. एवढा वेळ नाही आपल्याकडे. इन्फिनाइट टाइम. तो तसं नकोय. एक काउंट सांगा. 4-5 बघा. 4 किंवा 5. सो जर मला हा 4 वेळेस जर रन करायचा असेल, तर त्या केसमध्ये आपण यूज करणार अॅनिमेशन इटरेशन काउंट. आणि याला मी व्हॅल्यू देणार 5. 5. नाव दिस अॅनिमेशन विल वर्क 5 टाइम्स. दोन मिनिट आपल्या तेच बघायचंय. हे तर कळतंय ना? ओके. आता तुझा प्रश्नाचं उत्तर. होतं काय, की स्टार्टिंग बघा या अॅनिमेशनची कशी होती. कशी होती बघा स्टार्टिंग बघा. जसं तुम्ही क्लासमध्ये आलात, तर खूप फ्रेश असतात. पण नंतर 2 तासानंतर काय होतं? पूर्ण तुम्ही टायर्ड होऊन जातात ऐकून. तसंच इथं होतंय. अॅनिमेशन स्टार्ट खूप फास्ट होतं. बट एंड कसा होतोय? स्लो होतोय. पण आपल्याला असं नकोय. आपल्याला कसं हवंय? अॅनिमेशन कंटिन्यू त्या स्पीडमध्ये पाहिजे. कसं हवंय? त्या स्पीडमध्ये हवंय. So what we can do for this, we can use one value called as a animation timing function. त्याची टायमिंग कशी हवी तुम्हाला? आपल्याला टायमिंग कशी हवी त्याची? तो कंटिन्युअसली चालला पाहिजे. तर त्यासाठी मी इथे लिनियर यूज करेन. नाउ यू विल सी इट विल रोटेट विदाउट टेकिंग अ स्टॉप. ओके. आता स्पीड इन्क्रीज करायचा. स्पीड इन्क्रीज करायचं तर काय करावं लागेल? ती जी ड्युरेशन दिलेली आहे, ती कमी करावं लागेल. अँड यू विल सी इट वर्क्स. अजून फास्ट करायचं. हा. पण बघा, टोटल इटरेशन झाल्यानंतर तो स्टॉप होतोय. असं हवंय का? नकोय. सो जर मला याला स्टॉप करायचं नाहीये, तर यासाठी इन्स्टेड ऑफ युजिंग इटरेटिव्ह काउंट एज 5, आय विल यूज इन्फिनाइट. नाउ इट विल नेव्हर स्टॉप. तो कंटिन्यू रोटेट करेल. काय करेल? कंटिन्यू रोटेट करेल. ओके. फाईन. आता हा बॉल तर रोटेट होतोय, पण तो पळतोय का? नाही पळत आहे. त्याला पळवायचं का? एवढंच काम आहे मला. ठीक आहे. सो जेवढं आता अजून जर स्पीड इन्क्रीज करायची असेल, तर सेकंड्स कमी करा. ओके. येस. नाउ यू कॅन मेक इट लाइक अ शक्तिमान. ओके. सो या प्रकारे तुम्ही अॅनिमेशन देऊ शकता. हे खूपच फास्ट झालं, बरोबर की नाही? असं नकोय मला. सो वी विल जस्ट मेक इट
1 सेकंड. आता मला असं हवंय की हा बॉल लेफ्ट टू राईट मूव्ह झाला पाहिजे. हाऊ इट मस्ट बी लेफ्ट टू राईट, किंवा असं नका करता बाउन्स झाला पाहिजे. आता आपण तो एक विचार करूया. चला याची थोडस जे फ्लेक्स आपण घेतलेलं आहे, ओके, तर मी यासाठी काय करेल, इथे अलाइन आयटम सेंटर न करता, यू कॅन सी इट्स देअर, ओके, इट्स ऍक्च्युअली रोटेट ओव्हर हिअर. होतोय रोटेट आपल्याला. आणि याची मी साईज थोडीशी कमी करेल. सो बघा आता साईज कमी करण्यासाठी आपल्याला जस्ट इथे मी 150 बाय 150 करेल. बॉल साईज आता कमी झालेली. चला या बॉलला थोडा बाउन्स करूया. सो आता इथे अॅनिमेशन एकदाच तुम्ही एक अॅनिमेशन अप्लाय करू शकताय, दुसरं अॅनिमेशन नाही करू शकत. सो व्हॉट वी कॅन डू, वी विल कन्सिडर दिस सेक्शन, ओके, आणि या सेक्शनला एक अॅनिमेशन क्रिएट करूया. सो आय विल जस्ट से अॅनिमेशन बाउन्स. काय केलं मी अॅनिमेशन? मीडिया झालंय. सो आय विल जस्ट से की फ्रेम ॲज बाउन्स. ओके. सो मला कसं हवंय, जेव्हा 0% असेल तेव्हा ट्रान्सफॉर्म कसा हवाय, ट्रान्सफॉर्म मस्ट बी ट्रान्सलेट वाय मस्ट बी 0. बट जेव्हा तो 100 होणार आहे तेव्हा काय हवंय मला, ट्रान्सलेट वाय मस्ट बी लाईक 500 पिक्सल. आणि या बाउन्सला कुठे अप्लाय करूया आपण, फुटबॉल सेक्शनला. सो आता मी म्हणेल की हे अॅनिमेशन फुटबॉल सेक्शनला हवंय. आणि याचं ड्युरेशन किती आहे, अॅनिमेशन, आणि याचं ड्युरेशन किती आहे, लाईक मला 1 सेकंड 2 सेकंड घेऊया. ओके, अॅनिमेशन इटरेशन काउंट हा इन्फिनिटी ठेवूया. सो लेट्स मेक इट अ बिट लेस. तर 500 न करता इथे मी 300 करेल. कसा येतोय बॉल प्रत्येक वेळेस वरून खाली येतोय, बट तो असा बाउन्स इफेक्ट देतोय का, नाही. मग जर आपल्याला तसा इफेक्ट हवा असेल तर बॉलने बाउन्स केल्यानंतर वरती पण गेला पाहिजे ना, हो की नाही. मग असं जर तुम्हाला हवं असेल तर या केसमध्ये आपल्याला अॅनिमेशनची जी डिरेक्शन आहे, आता डिरेक्शन सांगा कशी आहे सध्या ती, टॉप टू बॉटम, बरोबर. तर इथे अॅनिमेशन फुटबॉलच्या याच्यामध्ये, फुटबॉलच्या सेक्शनमध्ये मी म्हणेल अॅनिमेशन जे आहे त्याची डिरेक्शन मला अल्टरनेटिव्ह हवी. ओके. बट आता काय होतंय, तो वरती गेल्यानंतर असा इफेक्ट नाही येते आपल्याला, येस ऑर नो बाउन्सचा. सो व्हॉट आय विल डू, जस्ट आय विल से अॅनिमेशन टायमिंग फंक्शन मस्ट बी इझी इन. आता बघा काय होणार आहे. ओके. चला आता बॉलला थोडासा स्पीड देऊया. सो त्याने थोडंसं आपल्याला एक अॅनिमेशन, एक इफेक्ट प्रॉपर मिळेल. सो मी म्हणेल फुटबॉल 0.8 सेकंड रन झाला पाहिजे आणि बाउन्स 1% हवा आहे. ओके, आलंय लक्षात. व्हेरी गुड. आता हा बॉल बाउन्स होतोय पण हा मूव्ह होतोय का, मूव्ह करायचा. चला हे मूव्ह करण्यासाठी मी अजून एक सेक्शन क्रिएट करेन. नाही, वेगवेगळे करता येतात, पण आता आपण काय करतोय, ट्रान्झिशन यूज करतोय ना सर्व ठिकाणी. ट्रान्सफॉर्म, रोटेट एकच प्रॉपर्टी यूज होती ना, त्यामुळे काय होतं, अॅनिमेशन खूप इरिलेव्हंट काम करेल. कारण आपल्याला कसं हवंय की ते अॅनिमेशन टॉप टू बॉटम मूव्ह झालं पाहिजे.
त्यानंतर कसं हवंय? त्याची ती मूव्हमेंट आहे ना, ती प्रॉपर हवी आपल्याला आणि ती मूव्हमेंट तेव्हाच प्रॉपर होईल. कारण ट्रान्सफॉर्मर्स प्रॉपर्टी सर्व ठिकाणी यूज होती. त्यामुळे आपल्याला ते वेगळं-वेगळं घ्यावं लागतंय. तर मी ते म्हणेल क्लास ओके, फुटबॉल लाइक रनिंग सेक्शन. ओके. तर हा आपण क्लास घेणार आणि आता मी बघा काय करणार. या क्लासला थोडं असं बाइंड करणार. याची विड्थ अँड हाईट इथे आणि इथे विड्थ अँड हाईट 100% बाय 100% आणि बरोबर त्याचा पॅरेंट पण 100%च घेणार त्याची. सो त्यामुळे तो आहे तसाच राहणार. चला आता एक रनिंगचं अॅनिमेशन क्रिएट करूया. सो मी म्हणेल की फ्रेम आणि रनिंग करूया. सो 0 व्ही-डब्ल्यू पासून तर 100 व्ही-डब्ल्यू पर्यंत रन करूया. कारण ते पिक्सलच येतील ना आणि हे काय हवंय आपल्याला? लेट्स कॉपी इट and let's paste it. So now I will just say that animation name running animation ची ड्युरेशन आता रनिंग जास्त हवी ना चला 5 सेकंड करूया animation iteration count infinite. Let's see. ओके आता इथे प्रॉब्लेम काय झाला ऍक्च्युली इथे मला एक्स ऍक्सिस करावं लागेल आणि येस एक्स ऍक्सिस तेव्हा तो लेफ्ट टू राईट जाईल आणि दुसरा एक असा चेंज करावा लागेल की इथे आपण डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स मध्ये जस्टिफाय कॉन्टेंट सेंटरला घेतलंय ते रिमूव्ह करावं लागेल सो इट्स नॉट गोइंग इन दॅट हाऊ वी वॉन्ट त्याची मुवमेंट तशी होत नाहीये जशी आपल्याला हवी याचं रिझन काय आहे नाही नॉर्मली काय होतं जेव्हा तो बॉल बाउन्स होतोय जेव्हा तो बॉल बाउन्स होतोय तेव्हा तो मूव्ह होतोय मग आपल्याला मुवमेंट कशी हवी आहे लेफ्ट टू राईट मुवमेंट हवी होती ओके and what I will do just I will give a background color to this section. So you will see that it actually don't follow it. आणि हा टॉप टू बॉटमच मूव्ह होतोय ऍक्च्युली तो सेक्शन मूव्ह नाही होते लेट्स चेक द रिझन आय एम सो सॉरी ऍक्च्युली मी एक चुकी केली इथे चुकी अशी केलेली आहे की इथे वाय हवाय बाउन्सला आणि इथे एक्स हवाय होतंय मूव्ह आणि याला आपण लिनियर करूया काय करणार आहे लिनियर सो हियर आय विल जस्ट से दॅट एक मिनिट जस्ट मी म्हणेल ॲनिमेशन टायमिंग फंक्शन लिनियर आता ते ओव्हरफ्लो जात आहे बरोबर की नाही हा त्याला ओव्हरफ्लो जर तुम्हाला हाईड करायचा असेल जस्ट याचा जो पॅरेंट आहे सर्वांचा कोणी पॅरेंट सर्वांचा जस्ट आय विल से ओव्हरफ्लो
स्पीड वाढवायचा बॉलचं. येस. सो व्हॉट आय विल डू नाव, जस्ट आय विल से की बॉल थोडा फास्ट मूव्ह झाला पाहिजे फर्स्ट. बाउन्स रेट जो आहे तो पण थोडा फास्ट पाहिजे 8. आणि जे ड्युरेशन आहे ते पण थोडं फास्ट हवं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. चला याला आता आपण बॉटम देऊया. बॉटम बेसिकली आपण ग्रीन कलरचा देऊया. सो मी म्हणेल लाईक गार्डन, ग्रीन गार्डन vector image. Okay, and probably this will work. So this is my image. Let's save it. And मी म्हणेल background. Okay, and the next will be what we will do. Just we will create one section. काय करेल मी ते एक section create करेल. I'm so sorry. Just I will, here is my image background, right? So now just I will say container. Okay, first आपण यालाच कंटेनरलाच बॅकग्राऊंड देण्याचा प्रयत्न करूया. बॅकग्राऊंड कलर, सॉरी, बॅकग्राऊंड इमेज, URL, image, background. Let's check it out. Now the background repeat will be there. No repeat. Any background width, background size must be and just I will say height will be 100. ओके, थोडा सरफेस बॉटमला घेऊया. सो याची जी मुवमेंट होती ही मी इथे 300 न करता 350 करून बघू. ओके, चला याच्या मागे आता एक मुलगा पळवूया. ओके, ठीक आहे. सो जस्ट विल से running boy, vector gif image. This will be perfect. पण आज चालतोय, ठीक आहे, असो. पळतोय का? तुम्ही म्हणशाल पळतोय तर पळतोय. So let's make a tab. Okay, let's save it. Just I will say transparent. ओके, सो बॉलला थोडं फास्ट करावं लागेल आपल्याला, कारण याचं स्पीड आपल्या हातात नाहीये ना. So just I will say save as. Okay, and let's save as like say ball. Now let's import that boy over here. काय करणार आहे आपण? बॉल आहे ते इम्पोर्ट करूया. सो
just we will say that this is the boy image. Okay, and let's import it. So आता या बॉय साठी सिम्पली मी काय करेल, एक सेक्शन क्रिएट करेल. Okay, just I will say image and a boy, and you will see actually it works. ओके, पण आपल्याला काय करायचं, त्याला पळवायचं त्याच्या मागे. ठीक आहे, त्याच्या मागे पळवायचं. ठीक आहे, व्हेरी गुड, शिकला मुलगा. So let's add a class, and what I will say, animation. Okay, just I will say boy running boy. उड्या मारायचे, त्याचं अॅनिमेशनचं तू करशील. ओंकार ओंकार. सो याला कीबोर्डवर हँडल करता येतं, त्याला कॅनव्हास लागतो. कॅनव्हास मध्ये करता येतं अॅनिमेशन. त्याची लेक्चर घेतो आम्ही कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये, हे पण घेतो. So now what we can do here, just I will say @animation. We can use the same, okay, which is this one. हेच आपण यूज करू शकतोय. ओके, बस आपल्याला फक्त बॉयची पोझिशन ती थोडी वेगळी ठेवावी लागेल त्या केसमध्ये, तर ते पण आपण करूया. सो व्हॉट आय विल डू द नेक्स्ट, just I will create a class. I will just use a class running boy. Animation name will be running. ओके, आणि किती ड्युरेशन दिली आपण, हे मी ॲज इट इज कॉपी करेल. इनिशियली आपण फक्त कॉपी करूया, रन करून बघूया. लेट्स सी हाऊ इट वर्क्स. ठीक आहे, सो आपण असं म्हणूया, ट्रान्सफॉर्म. ओके, and just I will say translate x will be minus 50 pixel. दोन मिनिट, जर याचा स्पीड जर 2 केला तर हे असं रन होईल. दोन मिनिट, एकच मिनिट. Yes, so here we have just mapped the animation with new animation, right? इथे बॉटमला, आणि इथे पण मी 50 VW ही विड्थ केली, आणि दोन्ही पण अॅनिमेशनला मी सेम ट्रॅक सेट केला. सो त्याने काय झालंय, ते दोन्ही अॅनिमेशन प्रॉपरली मॅप होत आहे. ओके, हा, इफ यू डोंट वॉन्ट दॅट मच height, what you can do, you can say that की अॅनिमेशन 0 पासून बाउन्स न होता, लाईक 100 पासून 100 पिक्सल पासून बाउन्स झाला. ओके, असं नको हवंय, अजून कमी हवंय, सो यू कॅन जस्ट से 200, आणि साईज थोडी कमी करू शकता तुम्ही, 150 न करता 120 करा. ठीक आहे, नाव इट लुक्स रिअलिस्टिक. ती बॉलची साईज, रनिंगची हाईट सर्व मॅप होत आहे. ओके, so this is the way how you can deal with the logic. ओके, आता पक्षी उडवायचे, तुम्ही पक्षी उडू शकता मागे. So you can just search for like पक्षी नाही.
Flying birds. You can just search for them. होऊ शकताय ना? चला त्यांना इम्प्लिमेंट करू. लेट्स सेव्ह इट. बर्ड्स. स्पेलिंग बरोबर आहे ना? आहे ना बरोबर? व्हेरी गुड. सो बर्ड्सला आपण एक सेक्शन क्रिएट करूया. And just I will say birds. Image. And what will be it? Sorry, img. Images and birds. And just I will use class. ठीक है, flying birds. Flying birds. ठीक है. So now you will see, if you just see carefully how they look. आता कसे हवे आपल्याला ते? त्याच्या मागे येते बरोबर आहे. तर आपल्याला त्यांना मूव्ह करायचंय. So just I will say that. अच्छा. थोडं रिव्हर्स ॲनिमेशन झालं. Something went wrong. No, it was actually going well. ठीक आहे, काही हरकत नाही. आहे तसंच ठेवेल मी. नंतर करूया आपण त्याला. Okay. So the thing is that इथे आपण काय करू शकतोय ना, इथे मी असं करेल, काय करेल, स्टार्टिंग इथे हा 30 VW आणि 120 पुढे गेला पाहिजे आणि हा 100. Now they are with each other. Now what I can do, just I will say that I want this as a 70. Okay. And end must be, this must be get to end as 330. So let's make it 340. ठीक आहे आता? आलं? Okay. So let's include the birds now. आले birds? चला त्यांना आता थोडंसं रिफ्रेश करूया. So what I will do over here, just I will say flying birds. हा क्लास आपण इथे कॉल करूया. ओके. आणि याची मुवमेंट कशी हवी आपल्याला? रिव्हर्स. येस ऑर नो? तर हे जे रनिंग आहे यालाच आपण रिव्हर्स करू शकतोय. विच रनिंग? द बॉल वन. ही जी बॉलची रनिंग आहे ना, यालाच आपल्याला रिव्हर्स करते. सो आय विल जस्ट से ॲनिमेशन नेम आणि ड्युरेशन किती हवी आहे? पक्षी थोडे जोरात पळवायचे, हळूच. ठीक आहे. ॲनिमेशन ड्युरेशन विल बी like 10 seconds or 5 seconds. So let's make it 10 seconds.
So if I refresh the page, let's say animation iteration count, animation iteration count infinite, and animation fill mode, animation timing function must be linear. होता है व्यवस्थित. बट जसे हवे तसे होत आहे का ते. सो व्हॉट वी कॅन डू, लाईक त्यांची जी ते स्टार्टिंग आहे, तर मी काय म्हणेल, इथे बर्ड्स आहे ना, तर त्यांची एक्स ऍक्सिसच मी तो देईन डिफॉल्ट. सो हियर जस्ट आय विल से ॲनिमेशन फील मोड. बघा तो इश्यू येतोय ना, तो फील मोड बोथने रिझॉल्व्ह होईल. हा, आता ॲनिमेशन आपल्याला कसं हवं आहे, डिरेक्शन रिव्हर्स हवी ना. सो मी म्हणेल ॲनिमेशन डिरेक्शन रिव्हर्स. पण ते याच्या समोरून जात आहे आणि ते मध्येच गायब होतं, राईट. सो इथे आपण जे रनिंग करतोय, सो जस्ट मी याला बॅकग्राऊंड पण अप्लाय करेल. लेट्स से बॅकग्राऊंड कलर रेड. तो त्या पॉइंट पर्यंतच जातोय. So what I will say, animation, sorry, transform translate x as minus 30 VW. Why they're not following it? So just I will say position as absolutely. Okay, and here जो आपला मेन आहे, काय ते मेन आपला कंटेनर. सो कंटेनरला मी म्हणेल पोझिशन ॲज अ रिलेटिव्ह. हे समोरून आहे, आपल्याला कुठे हवे हे बॅकग्राऊंडला. तर तो जो बॉय रनिंग आहे, तर त्याला काय म्हणणार आपण, पोझिशन ॲज रिलेटिव्ह आणि झेड इंडेक्स विल बी 1. त्याने काय होतं, तो बॉय समोर येईल आणि ती इमेज मागे जाईल. गेली मागे. चला, त्याचा बॅकग्राऊंड कलर आता आपण रिमूव्ह करूया आणि थोडंसं स्लो करूया. एक मी 30 सेकंड करेल.
तसं नाही ते. तुम्ही एक लक्षात घ्या. तुम्हाला हे एक लक्षात आलं पाहिजे यामध्ये. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टचा विचार करताय, ते पक्षी खूप फास्ट आहे. बट तो मुलगा जवळ आहे आपल्या. याच्याच मागे जर मी विमान जर केलं, तर त्याला पण मूव्ह करू शकतोय. करायचं का? So now you can do everything whichever you like with. Yes. ट्राय करा. सो अॅनिमेशनच्या फक्त मोजून 5 ते 6 प्रॉपर्टी. बट पूर्ण मॅजिक क्रिएट करता येतं तुम्हाला. हवं तसं. याला कॅल्क्युलेशन्स थोडे लागतात. इनिशियली जेव्हा मी अॅनिमेशन स्टार्ट केलं, मला खूप छोटे-छोटे प्रॉब्लेम्स येत होते. बट द वे हाऊ आय हॅव रिझॉल्व्ड इट बाय प्रॅक्टिसिंग. ओके. ओंकार आहे वाटतं. ठीक आहे. ट्राय कराल? सो जस्ट ट्राय इट. काही क्वेश्चन आहे, काही क्वेरी आहे? हां, येस. जस्ट आय विल स्टॉप द रेकॉर्डिंग.